उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ही केवळ एक राजकीय संस्था नसून त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा आणि विकासाच्या मॉडेलचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजित पवार हे पीसीएमसी पुन्हा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि आर्थिक नियंत्रण. पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती. अजित पवारांच्या मते त्यांच्या सत्तेच्या काळात महापालिकेच्या तिजोरीत 3,000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. मात्र त्यांच्या दाव्यानुसार गेल्या काही वर्षात भाजपच्या काळात ही महानगरपालिका सुमारे 4,000 कोटींच्या कर्जाखाली गेली आहे. या आर्थिक स्थितीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना ही सत्ता हवी आहे. विकासाचा वारसा, लेगसी ऑफ डेव्हलपमेंट. अजित पवारांनी सुमारे 25 वर्ष या शहरावर एकहाती सत्ता गाजवली आहे. शहरातील रुंद रस्ते, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांचे श्रेय त्यांना दिले जाते. भाजपच्या काळात शहराचा विकास खुंटला आणि भ्रष्टाचार वाढला असा त्यांचा आरोप आहे. आपला विकास पुरुष हा ब्रँड टिकवण्यासाठी त्यांना पीसीएमसीमध्ये पुन्हा सत्ता मिळवणे गरजेचे वाटते. 3. राजकीय बालेकिल्ला पुन्हा मिळवणे. 2017च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला खेचून घेतला होता. पुणे जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. येसर 62च्या निवडणुकीसाठी त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी NCPSP युती केली आहे, जेणेकरून पवार मते विभागली जाणार नाहीत. कळीचे मुद्दे आणि आश्वासने. अजित पवारांनी 2026च्या निवडणुकीसाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. पाणी पुरवठा. सध्या शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तो दररोज करण्याचा त्यांचा वादा आहे. मोफत प्रवास. पुणे मेट्रो आणि PMPML बस प्रवास नागरिकांसाठी मोफत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन. स्मार्ट सिटी आणि इतर प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून शहराला कर्जमुक्त करणे. अजित पवार असे मानतात की पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना आणि IT हबला सुरक्षित व शिस्तबद्ध प्रशासनाची गरज आहे, जे केवळ त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने NCP आपली सत्ता परत मिळवण्यासाठी अत्यंत आक्रमक आणि नियोजित रणनीती आखली आहे. प्रामुख्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट या स्थानिक निवडणुकीसाठी एकत्र आलेत, ज्याला राजकीय वर्तुळात पवार पॅटर्न म्हटले जात आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या प्रमुख प्रयत्नांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. दोन्ही राष्ट्रवादीची अभूतपूर्व युती. राज्याच्या राजकारणात दोन गट असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. जागा वाटप. एकूण 128 जागांपैकी अजित पवार गट बहुतांश सुमारे 110 जागा लढवत असून शरद पवार गटाला त्यांच्या ताकदीनुसार जागा देण्यात आल्या आहेत. संयुक्त प्रचार. 10 जानेवारी 2027 रोजी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रितपणे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला, जो या निवडणुकीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. दुसरा संयुक्त जाहीरनामा आणि 7 वचनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीने काही गेम चेंजर आश्वासने दिली आहेत. मोफत प्रवास. पुणे मेट्रो आणि PMPML बस प्रवास सर्व नागरिकांसाठी मोफत करण्याचे आश्वासन. पाणी प्रश्न. सध्या सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून दररोज 24 तास पाणी देण्याचे वचन. कर्जमुक्ती. भाजपच्या काळात महापालिकेवर झालेले सुमारे 4,000 कोटींचे कर्ज फेडून शहराला पुन्हा श्रीमंत महापालिका बनवण्याचे लक्ष्य. भ्रष्टाचार चौकशी. गेल्या 9 वर्षातील स्मार्ट सिटी आणि इतर प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन. 3. आक्रमक प्रचार आणि ग्राउंड कनेक्टिव्हिटी.
अजित पवार स्वतः या निवडणुकीचे नेतृत्व करत असून त्यांनी प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. विरोधकांवर हल्लाबोल. अजित पवारांनी भाजपचे स्थानिक नेते महेश लांडगे आणि जगताप कुटुंबीय यांच्यावर गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत थेट आव्हान दिले आहे. प्रभाग निहाय रणनीती. प्रत्येक प्रभागात स्थानिक वजन असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देऊन पॅनल मजबूत करण्यावर भर दिला आहे. सोशल मीडिया वॉर. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचला जात आहे. निष्कर्ष. अजित पवारांसाठी ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनी आपल्या भाषणांमधून वारंवार हे स्पष्ट केले आहे की पिंपरी चिंचवडचा बिघडलेला विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना पूर्ण बहुमताची सत्ता हवी आहे. 15 जानेवारी 2027 रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण राष्ट्रवादीची यंत्रणा सध्या कामाला लागली आहे.